मित्रांनो, आपण मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोर आलो आहे. जिथपर्यंत ही ट्रॅफिकला थांबलेल्या वाहनांची रांग असू शकते, अगदी 5:30 ते 6:45 या वेळात. आत्ता आपण थोडंसं 7 नंतर पोचलो आहे, तरी पण ही रांग पहा. तुम्हाला मी सांगितलं होतं की ती अक्षरशः पंडित फार्ममध्ये जाते. ही पहा, कर्वेनगरवरनं येणारं हे ट्रॅफिक असं वळून या राजाराम ब्रिजकडे येतं आहे. आणि हा ट्रॅफिकचा लोंढा तुम्हाला मी जो बोललो की DP रोडवरती जे ट्रॅफिक मिक्स होतं, नदीपात्राकडून आलेलं, एरंडवण्यातनं आलेलं, मग दीनानाथ मंगेशकरकडे वळून सिग्नल चुकवत आलेलं ट्रॅफिक, असं हे सगळं आता राजाराम ब्रिजकडं हे पूर्ण ट्रॅफिक वळतं आहे. प्लस कर्वेनगर इथून येणारं हे ट्रॅफिक राईट टर्न घेऊन इकडे काही वाहनं वळत आहेत आणि हा राजाराम ब्रिजकडं जाणारा रस्ता सुरू होतो आहे. या रस्त्यालाच हा ट्रॅफिकचा फ्लो प्लस कर्वेनगरकडनं इकडं काही वाहनं वळतात तो फ्लो. आणि या फ्लोमध्ये मी लांब कॅमेरा मारतो आहे, लाईटिंग दिसत असेल आपल्याला, या ट्रकच्या पलीकडं दिसेल असा. ते हॉटेल गिरिजाचा कॉर्नर आहे. त्या कॉर्नरवरनं सुद्धा राईट टर्न घेऊन या ब्रिजकडे येणारं ट्रॅफिक, असं हे सगळं सिंहगड रोडकडं जाणारं ट्रॅफिक आहे. मग दायरीतले रहिवासी असो, नरे आंबेगावचे असो, किंवा सिंहगड रोडवर तिथून पुढं नांदेड सिटी आणि त्याच्या पुढच्या छोट्या छोट्या खडकवासलापर्यंतच्या गावाकडं जाणारं हे ट्रॅफिक असो. आता हे सगळं ट्रॅफिक राजाराम ब्रिजवरून चाललेलं आहे. आता ही आपण ब्रिजच्या सुरुवातीला पोचलो आहे. त्या ब्रिजच्या कडेची मी तुम्हाला मुद्दाम जे काही लोकांच्या तलावात उड्या मारणं वगैरे चालू असतं, नदीमध्ये आत्महत्या करणं, निर्माल्य फेकणं, त्याला अटकाव घालावा म्हणून अशा पद्धतीने पूर्ण हा ब्रिज संपेपर्यंत, कदाचित ग्रीन सिग्नल तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामुळं थोडा फ्लो कमी होईल. आता पहा, लांबपर्यंत मी मुद्दाम कॅमेरा मारतो आहे. राजाराम ब्रिजचा तो सिग्नल तुम्हाला इथनं दिसतो आहे. प्रचंड ट्रॅफिक, कंटिन्युअस फ्लोईंग ट्रॅफिक या रोडला आहे. त्याच्यामुळं हा जो ब्रिजकडचा कडेचा भाग आहे चालत येणाऱ्यांसाठी, तो सुद्धा अतिशय नॅरो असा आहे. म्हणजे एकाच वेळेस तिकडून एक व्यक्ती आणि इकडून एक व्यक्तीच जाऊ शकेल इतकाच पॅच राहिला आहे. म्हणजे रोड बऱ्यापैकी हा मोठा रोड तयार केला आहे, पण हा मोठा रस्तासुद्धा आज पुरेसा पडत नाही आहे, अशी या पुण्याची या राजाराम ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था आहे. You can observe the continuous flow of traffic, so it is increasing day by day. Not a single person is on bicycle. एकेकाळी पुणे हे सायकलिंगचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं, तर आज ते 4 चाकी, दुचाकी याच्यासाठी प्रसिद्ध असलेलं शहर, अशी अवस्था या पुण्याची झाली आहे. पहा, आता हा सगळा ट्रॅफिक जाऊन त्या सिग्नलला थांबेल. नाव इट इज रेड सिग्नल. इथून तुम्हाला अंदाज येईल, थोडा अंदाज चांगल्या रीतीने यावा म्हणून मी पुढं चालत राहतो आहे. या ब्रिजच्या कडेला, म्हणजे रस्ता पार केल्यानंतर हा कट्टा आहे आणि हे त्या ब्रिजला केलेलं फेन्सिंग, याच्यामधून हा एक चिंचोळा मार्ग. एका वेळेस फक्त एक व्यक्ती, इकडून कोणी आला तर इकडून फक्त एक व्यक्ती, असे 2 जण चालू शकतात, किंवा तिकडून 2 आले तर दोघांना एका रांगेत व्हावं लागेल, समोरून व्यक्ती आला तर. अशी ही अवस्था झालेली आहे. ट्रॅफिकसाठी रोड मोठा केला, पण किती रोड मोठे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. किती ठिकाणी उड्डाणपूल बांधायचे हा पण मोठा प्रश्न आहे. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात शक्य नाही, अशी या शहराची अवस्था झाली आहे. अर्थात हा फक्त मी रस्त्यावरचा भाग बोलतो आहे. त्यानंतर स्वच्छतेचा भाग जर आपण गृहीत धरला तरीसुद्धा मोठं शहराची अवस्था खूपच कठीण झालेली आहे, असंच सगळीकडं विदारक चित्र आहे. नॅचरली
कुणाच्याही परवानगीला न जुमानता या ब्रिजच्या खालनं जी वाहतीये नदी, मुळामुठेचं पात्र, त्या पात्रात कित्येक ड्रेनेजचे पाईप ओपन तिथे होतात. म्हणजेच इथं झालेल्या गर्दीनी वापरलेलं पाणी कुठल्याही प्रक्रियेविना या मुळामुठाच्या पात्रात जातं. पुन्हा धुवाधार पाऊस झाला, धरणाचे दरवाजे उघडले की ही सगळी पुण्याची घाण अक्षरशः वाहत वाहत त्या उजनी धरणापर्यंत जाते. मग पंढरपुरात जेव्हा यात्रा असते, त्या विठुरायाची कोणतीही यात्रा, कार्तिकी, आषाढी, कोणतीही एकादशी, जेव्हा जेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा तेव्हा तुम्ही विचार करा, तेच पाणी चंद्रभागेला जाऊन मिळतं. म्हणजे ही पुण्यातली घाण त्या पवित्र तीर्थक्षेत्रालासुद्धा बकाल करून टाकते. तिथं येणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्याला खूप मोठी हानी पोहोचली जाऊ शकते. अशी अवस्था या पुण्यातल्या वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळं निर्माण झाली आहे. रोजगारांच्या संधी उपलब्ध असायला हव्यात राज्यभरात, नक्की, त्याबद्दल काहीही दुमत नाही. परंतु ज्या ज्या शहरात रोजगार निर्माण झाले, ज्या ज्या शहरामध्ये असा गर्दीचा लोंढा येऊ शकतो, याचं अँटिसिपेशन, म्हणजेच या बाबतीतला दूरदृष्टीपणाने विचार करण्याची प्रवृत्ती प्रशासनात कार्यरत असलेल्या लोकांमध्ये जर असली असती आणि किती मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे याचा अंदाज नीट बांधला गेला असता, तर मला वाटतं हे पुणे अशा पद्धतीने बकाल होण्यापासून कदाचित थोडं तरी वाचलं असतं. मित्रांनो, पुन्हा एकदा मी आता परतीच्या वाटेवर तुम्हाला हा ट्रॅफिक पाहावा लागेल, दाखवतोय मी. कारण अशी तुम्हाला 2-5 सेकंदाची पण उसंत मिळत नाही आहे की रस्ता टोटली ब्लँक झाला असं दृश्य दिसत नाही आहे. म्हणजेच हा ट्रॅफिकच्या फ्लोचा जो काही स्पीड आहे ऑफिस सुटल्यानंतर, तरी मी पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण करून देतो आहे की आय एम लिटल बिट लेट टू कम हिअर. थोडासा मी उशिरा आलो आहे. ही अवस्था 5:30 ते 6:30 या वेळात अतिशय दयनीय अवस्था होते. म्हणजे मी स्वतःसुद्धा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मला धायरीच्या पुढे जायचं असतं, नांदेड सिटी, खडकवासलापर्यंत मी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेलो आहे किंवा नरे आंबेगाव इथपर्यंत गेलेलो आहे, तेव्हा मला प्रचंड त्रास झालेला आहे. त्रास इन द सेन्स, हा जो वेटिंगचा त्रास आहे, हा ब्रिज पार केल्यानंतर आपण जे वळतो उजव्या हाताला, त्या ठिकाणी माझा नंबर होता. अक्षरशः ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत, जवळपास त्या सिग्नलपासून पास होईपर्यंत 4 वेळा ते सिग्नल बदललेले मला अनुभवावे लागले. ही गत जर 5:30 ते 6:45 या वेळात असेल तर ती माणसं किती वैतागत असतील याचा विचार तुम्ही करा. आणि या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. या ट्रॅफिकमधल्या त्रासामुळं, या ट्रॅफिकमध्ये टू व्हीलर चालवताना येणाऱ्या ताणतणावामुळं थोडीशी ब्लड प्रेशरचे पेशंट वाढणं, डायबेटिक हिस्ट्री असलेल्या घरातला डायबेटीस वाढत जाणं, अशा पद्धतीने स्ट्रेस डायबेटीससुद्धा वाढत चालला आहे. तर या गोष्टींना नक्की जबाबदार कोण? आपण कोणालाही याबाबत जबाबदार धरू शकत नाही. कुठेतरी शहरं जेव्हा वाढत आहेत तेव्हा कुठेतरी नवीन नवीन शहरांमध्ये सुद्धा रोजगाराच्या अशा संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत. आणि मग त्या शहराचं आधी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग 3 वर्षात करायचं डेव्हलप, आणि त्यानंतर रोजगार निर्मिती सुरू करायची. असं जर प्लॅनिंग केलं तर आज पुण्याकडचा हा जो काही लोंढा पुण्यात आलेला आहे तो कुठेतरी विभागला जाईल. दुसऱ्या शहरांकडे ही गर्दी डायव्हर्ट झाली पाहिजे. त्यातल्या त्यात पुण्यापासून जवळ 240 किलोमीटर्स, 245 किलोमीटर्स जे काही मोठं शहर आहे सोलापूर शहर, IT पार्क डिक्लेअर झाला आहे तिथे. खुद्द सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तो डिक्लेअर केलेला आहे भाषणामध्ये. त्यामुळं तिथं ती तयारी आता सुरू करावी अशी मी नम्र विनंती करतो, जेणेकरून सोलापूरची वाट या पद्धतीने लागली नाही पाहिजे.
याच्यासाठी आधी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं स्ट्रॉंग करा. ड्रेनेज लाईन ज्या छोट्या छोट्या आहेत तिथं मोठे पाईप घालणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून टाऊन प्लॅनिंग करून मग तुम्ही ही इंडस्ट्री वाढवा. कोणती का इंडस्ट्री सोलापूर शहरात येई नका, त्या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम नक्की करेल, परंतु इतर लोकांचं जगणंसुद्धा सुसह्य राहिलं पाहिजे याच्याकडं कटाक्षाने प्रशासन लक्ष देईल याच अपेक्षेने या व्हिडिओत आता आपण पुन्हा राजाराम पूल ब्रिज हा जो आहे तो चौक पार करून पुन्हा हे ट्रॅफिक जिथून येतं आहे म्हणजे जिथं मी पहिला व्हिडिओ बनवला होता त्या रस्त्याकडे आता आपण मार्गक्रमण करतो आहे. तुम्हाला या ट्रॅफिकचा अंदाज यावा, पुण्याची कशा पद्धतीने या सिंहगड रोडला वस्ती वाढल्यामुळं ट्रॅफिकमध्ये कशी वाढ झाली आहे हे थोडंसं तुमच्या लक्षात यावं. पुण्याच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आणि प्रशासनाच्यासुद्धा हे लक्षात यावं की आपल्याला दुसरी शहरं डेव्हलप करायची असतील तर आपण कोणती काळजी घ्यायला हवी. याच्यासाठी थोडासा दिशादर्शक आणि सोशल अवेअरनेससाठी थोडासा सामाजिक टच असलेला असा हा व्हिडिओ खास मी बनवला आहे. मला असं वाटतं की जे काही मुद्दे मला प्रशासनापर्यंत पोहोचवायचे होते, जे काही या पुण्याची वाट लागत चालली आहे त्याच्याविषयी थोडा अवेअरनेस निर्माण करायचा होता, त्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचल्याच असतील याच अपेक्षेसह आता आपण राजाराम ब्रिज पार करून राईट टर्न घेतलेला आहे आणि हा मातोश्री वृद्धाश्रम जिथून आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता तो वृद्धाश्रम मी तुम्हाला दाखवतो आहे. ती पांढरी कमान जी दिसते दॅट इज एंट्रन्स ऑफ मातोश्री वृद्धाश्रम आणि त्याच्या बाजूनी ही जी सरळ वाहनं चालली आहेत ती सगळी वाहनं आलेली आहेत कर्वेनगर या एरियातनं आणि आत्ता ही राजाराम पुलाकडं जाणारा हा ट्रॅफिक. इथेच थांबतो मित्रांनो. लेट अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट डेव्हलपमेंट ऑफ अदर सिटीज.